नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरचा प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पोस्टिंग, ॲडजस्टमेंट सर्व सोपे आहेत. फक्त ही जी चौथी ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टेड कॅपिटल याला म्हणतात. ॲडजस्टेड कॅपिटल. ठीक आहे. ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर या ॲडजस्टमेंटसाठी आपण हा प्रॉब्लेम बघतोय. ठीक आहे. पहिलं मार्किंग करून घ्यायची नेहमीसारखं. द मशिनरी बिल्डिंग डेप्रिशिएटेड. मशिनरीला मार्किंग, बिल्डिंगला मार्किंग येणार. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. डेटर्सला मार्किंग करायचं. बिल्स रिसिवेबल त्याला मार्किंग येणार. पुढे अपर्णा शुड ब्रिंग आणि हे सेपरेट ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. पोस्टिंग चालू करायची. पहिलं दिलेलं आहे सनरी क्रेडिटर्स. क्रेडिटर्स येतात इकडं लॅबिलिटी साईडला. तर इकडं लॅबिलिटीला लिहायचे क्रेडिटर्स खाली. क्रेडिटर्सला काय मार्किंग वगैरे नाही आहे. त्याची अमाऊंट आहे 90,000. डायरेक्ट आउटर कॉलमला. त्याच्यानंतर पुढे दिलेले क्रेडिटर्स नंतर दिले आपल्याला कॅपिटल. कॅपिटलची अमाऊंट आहे 45 आणि 30. वृषालीचं कॅपिटल आहे 45,000 आणि लीनाचं कॅपिटल आहे 30,000. ठीक आहे. तर त्याची एंट्री करायची आपल्याला. इथे येणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा. वृषालीचं कॅपिटल आहे 45,000 आणि लीनाचं कॅपिटल आहे 30,000. ओके. त्याच्यानंतर पुढे जनरल रिझर्व आहे. मला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस, सस्पेन्स अकाउंट हे काय करायचं असतं, डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. हे लॅबिलिटीला आलं तर इकडे या डेबिट साईडला वाटून द्यायचं, क्रेडिट साईडला वाटून द्यायचं आणि इकडे असेटला आलं तर इकडं डेबिट साईडला वाटून द्यायचं असतं. ठीक आहे. आता हे लॅबिलिटीला आलेलं आहे त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं. त्यांचा रेशो दिलेला आहे पार्टनर्स इन द बिझनेस. The balance on 31st March 2018 stood as under. आता त्यांचा रेशो तर काय इथं दिलेला नाही आहे. ठीक आहे. तर आपण आता त्यांचा रेशो जो आहे तो इक्वल घ्यायचा आहे. 1:1 म्हणजे 1/2 आणि 1/2. इथं रिझर्व दिलेला आहे आपल्याला 18,000. मग 18,000 हाफ वाटून द्यायचे 50-50. जनरल रिझर्व बाय जनरल रिझर्व याला येणार 9,000 आणि याला पण येणार 9,000. ओके. त्याच्यानंतर पुढं कॅश इन बँक. कॅश इन बँक आहे किती 62,000. आता याचं आपल्याला कॅश अकाउंट ओपन करायचं असतं पण आता इथं काय गरज नाही आहे. का गरज नाही आहे? कारण एकच ट्रान्झॅक्शन आहे फक्त. जर काय असेल तर आपण याच्यामध्ये चेंज करू नंतर. ठीक आहे. 62,000. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे डेटर्स. डेटर्सची अमाऊंट इनरची घ्यायची असते नेहमी. डेटर्स असेट आहे. इकडे येणार डेटर्स 31,000 इनर कॉलमला. 31,000. एक लाईन ब्लँक सोडायची. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला बिल्डिंग. पुढं काय दिलं आहे? बिल्डिंग दिलेलं आहे. बिल्डिंगची अमाऊंट आहे 55,000. असेट आहे बिल्डिंग. इकडे लिहिणार बिल्डिंग 55,000. इनरला याला पण मार्किंग दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे पुढचं पोस्टिंग आहे मशिनरी. मशिनरीची अमाऊंट आहे 24,000. इकडं पुन्हा असेटला मशिनरी 24,000. मशिनरी 24,000. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे मशिनरी झालं. बिल्स रिसिवेबल आहे 12,000. असेट आहे बिल्स रिसिवेबल पण. इकडे असेटला पुन्हा मशिनरीला मार्किंग आहे. ठीक आहे. 24,000 तर ते इनरला लिहू आपण. ठीक आहे. ही मशिनरीची अमाऊंट इनरला 24,000. त्याच्यानंतर पुढं बिल्स रिसिवेबल आहे 12,000. याला पण मार्किंग आहे. बिल्स रिसिवेबल 12,000. ठीक आहे. याला पण मार्किंग आहे. याला पण आपण इनरला लिहिणार. ठीक आहे. हे झालं आपलं पोस्टिंग. त्याच्यानंतर पुढं ॲडजस्टमेंट. दे डिसाइडेड टू ॲडमिट अपर्णा ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला हे नवीन पार्टनर जे आहे अपर्णा ती ॲड झालेली. खाली दिलेले त्यांनी काय चेंजेस झाले ते. द मशिनरी अँड बिल्डिंग डेप्रिशिएटेड बाय
10%. डेप्रिशिएट झालेलं आहे 10%नी, डेप्रिसिएशन आपण लेस करतो. मशिनरी आणि बिल्डिंग, मशिनरी आणि बिल्डिंगमधून 10% लेस करायचे. लेस डेप्रिसिएशन 10%, 5500. ठीक आहे. इथं आउटरला येणार 49,500. ओके. आणि मशिनरीवर पण 10% आहे. सेम डेप्रिसिएशन 10%, 2,400. इथं आउटरला येणार 21,600. ठीक आहे. आता हे डेप्रिसिएशन असेटची व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे. लॉस झालं की इकडं डेबिट साईडला, टू बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंग किती डेप्रिशिएट झाली 5,500. आणि टू मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट, मशिनरीचं डेप्रिसिएशन आहे 2,400. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स टू बी इन्क्रीज बाय ₹5,000. डाऊटफुल डेब्ट्स किती झालेत? 5,000 झाले. ठीक आहे. मग आता ते 5,000 लेस करायचे. RDD नेहमी लेस करतो आपण डेटर्समधनं. RDD 5,000 लेस करताना पूर्ण 5,000 लेस करायचे. इकडे येणार 26,000. ठीक आहे. हा लॉस आहे. इकडे येणार 2 RDD. इथं अमाऊंट येणार आपल्या, आता पैसे बुडलेत 5,000. ठीक आहे. आणि त्यातले ₹1,000 ऑलरेडी इथं आपले बुडलेले आहेत. ठीक आहे. मग एक्स्ट्रा किती बुडणार आहेत? 4,000. तर ते 4,000चाच इफेक्ट इकडे द्यायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे, बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय रुशाली. ॲट अ डिस्काउंट ऑफ 10%. हे जे बिल्स रिसिवेबल आहे ते रुशालीनी घेतलेलं आहे. ठीक आहे. 10% डिस्काउंटवर. आता ते डिस्काउंट आपण मायनस करू. लेस डिस्काउंट 10%, ₹1,200 मायनस करायचं याच्यातून. इथं राहतील 10,800. ठीक आहे. आता हे डिस्काउंट मायनस करून घेतलेलं आहे रुशालीनी. ठीक आहे. इथं दुसरी ॲडजस्टमेंट बघतोय आपण, ही वाली. बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय रुशाली ॲट 10% डिस्काउंट. आता हे डिस्काउंट तर काढला आपण. हा काय आपला लॉस आहे. लॉस आपण कुठे लिहितो? इकडे डेबिट साईडला. इथे येणार 2 बिल्स रिसिवेबल अकाउंट. 1,200. ठीक आहे. का? कारण आपण डिस्काउंटवर विकले, लॉस आहे तेवढा. आता हे मटेरियल आपण सेल केलेलं आहे, टेकन केलेलं आहे रुशाली. ठीक आहे. येणार टेकन बाय रुशाली. ठीक आहे. 10,800 त्यांनी घेतले. मग आपलं आउटरला 0 राहिला, काहीच नाही राहिलं. ठीक आहे. आता ज्यावेळेस असेट घेतली जाईल तर त्याचा इफेक्ट येतो इकडं डेबिट साईडला. मग इथे येणार 2 बिल्स रिसिवेबल. रुशालीने घेतलेलं आहे 10,800 अमाऊंट आहे त्याची. ओके. त्याच्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट जी एकदम महत्त्वाची आहे. ठीक आहे. हे तर काय इन्फॉर्मेशन. अपर्णा शुड ब्रिंग 60,000 ॲज कॅपिटल फॉर हर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. किती आणलेलं आहे तिने कॅपिटल? 60,000. कॅपिटलचा एक इफेक्ट येतो कॅशच्या डेबिटला आणि कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. इथे येणार कॅश अकाउंट. तिनं 60,000 कॅपिटल आणलेलं आहे. ठीक आहे. आणि हे कॅपिटलचे जे पैसे आहेत
ते कॅशमध्ये ॲड होतात. इथं किती होतं पहिलं 62,000 होते बरोबर. नाही 62,000मध्ये हे 60,000 ॲड करायचे कॅपिटलचे. तर इथे येणार 1,20,000. 1,20,000 करू याला, जेणेकरून आपल्याला अकाउंट ओपन करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. $1,20,000 $1,22,000. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल झालं आपलं. आता ही शेवटची महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, ज्याच्यामुळं हा आपण प्रॉब्लेम घेतोय. द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल द पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन प्रपोर्शन इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट ऑफ द पार्टनर्स. आता हे काय करायचं आहे आपल्याला, हे जे कॅपिटल आहे त्यांचं ते ॲडजस्ट करायचं आहे, ॲडजस्टेड कॅपिटल म्हणून. खाली आता आपण याची सेपरेट वर्किंग नोट करू. याची थोडीशी मोठी वर्किंग नोट आहे. ठीक आहे. आता वर्किंग नोट कशी करायची हे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. इथं खाली वर्किंग नोट करू आपण. ही चौथी ॲडजस्टमेंट बघतो आपण, ही चौथीवाली. ठीक आहे. तर कॅपिटल हे ओळखायचं कसं, याच्यामध्ये ॲडजस्टेड शब्द दिलेला असतो, ॲडजस्टेड प्रपोर्शन इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर त्यासाठी आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अगोदर कॅल्क्युलेट करावा लागतो. ठीक आहे. तो रेशो अगोदर कॅल्क्युलेट करू आपण. पहिली कॅल्क्युलेशन ऑफ, आता आपण वर्किंग नोट करू. वर्किंग नोट. ठीक आहे. आता वर्किंग नोटमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड कॅपिटल. ठीक आहे. तर पहिली स्टेप आहे ॲडजस्टेड कॅपिटलमध्ये न्यू रेशो काढायचा. न्यू रेशोचा फॉर्म्युला आहे बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. ठीक आहे. आता बॅलन्स रेशो काढावा लागतो पहिला आपल्याला, बॅलन्स रेशो दिलेला नसतो. ठीक आहे. बॅलन्स रेशो कसा काढायचा, बॅलन्स रेशोचा फॉर्म्युला आहे 1 मायनस न्यू पार्टनर्स शेअर. ठीक आहे. आता 1 मायनस न्यू पार्टनरचा शेअर किती येते इथं बघायचं. इथं दिलेलं आहे बघा 1/4 आहे. मग इथं करायचं 1 मायनस 1/4. त्याला सॉल्व करायचं. 4 1 जा 4 मायनस 1 डिवाइड बाय 4 1 जा 4 मायनस करायचं. आपला बॅलन्स रेशो आला 3/4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा फॉर्म्युलामध्ये आपल्याला हे व्हॅल्यू टाकायचे आणि कॅल्क्युलेट करायचं रेशो. पहिला पार्टनर आहे वृषाली. त्याच्यानंतर लीना आणि त्याच्यानंतर कोण आहे शेवटी अपर्णा. त्यांचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला आता अमाऊंट टाकायचं. बॅलन्स रेशो किती आहे त्यांचा, बॅलन्स रेशो आपण आता कॅल्क्युलेट केला. हा 3/4 हा झाला बॅलन्स रेशो. ठीक आहे. 3/4 इंटू ओल्ड रेशो. 3/4 इंटू ओल्ड रेशो आपल्याला इक्वल आहे त्यांचा, त्यांनी रेशो दिलेला नाही. इक्वल म्हणजे 1:1, 1/2 आणि 1/2 हा झाला आपला ओल्ड रेशो. आता इंटू करायचं याला फक्त 3 1 जा 3 आणि 4 2 जा 8. सेम तसंच पुन्हा दुसऱ्याला सेम फॉर्म्युला बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. बॅलन्स रेशो आहे आपला 3:4 इंटू ओल्ड रेशो, त्याचा पण काय सेम आहे 1/2. 3 1 जा 3 4 2 जा 8. ठीक आहे.
आता राहिलं अपर्णाचं. आता अपर्णाचा तर आपल्याला बॅलन्स रेशो आहे इथं, पण ओल्ड रेशो नाही आहे. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हे जे डिवाइड केलेलं आहे आपल्याला आपणला आलेलं आहे, याचा अर्थ टोटल शेअर्स किती आहेत, 8 आहेत. म्हणजे किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे, ही जी अमाऊंट असते, ही जी व्हॅल्यू असते, एवढे शेअर्स असतात 8. 8 मधले 3 वृषालीला दिले, 3 दिले लीनाला, राहिलेले 2 जे आहेत ते द्यायचे अपर्णाला. ठीक आहे, कसं केलं, टोटल शेअर्स आहेत 8. 8 मधून 3 याला गेले, 3 याला गेले, 6 गेले, राहिले किती, 2. मग तिचा रेशो आला 2:8. हे अपर्णाचा रेशो. ओके, आता आपल्याला इकडे लिहून घेऊ आपण रेशो त्यांचा, 3:3:2. ओके, आता या रेशोमध्ये आपल्याला त्यांचं कॅपिटल डिवाइड करायचं असतं. दुसरी स्टेप आहे टोटल कॅपिटल. दुसरी स्टेप काढायचं आपण टोटल कॅपिटल. ठीक आहे, टोटल कॅपिटलचा फॉर्म्युला आहे न्यू पार्टनर्स कॅपिटल into reciprocal of new partners share. ठीक आहे, न्यू पार्टनरचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे बघा इथं 60,000 आहे. ठीक आहे, हे 60,000 इंटू त्याचा शेअर किती आहे, 1/4 आहे, इथं दिलं आहे बघा 1/4. त्याला रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त करायचं, उलटं करायचं, त्याला 4-1 करायचं. ठीक आहे, मग इंटू करायचं, 6×4=24 आणि 4 शून्य. आपलं टोटल कॅपिटल आलं 2,40,000. ठीक आहे, आता हे जे कॅपिटल आहे 2,40,000 हे आपल्याला त्यांच्या ह्या न्यू रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे. हा आपला न्यू रेशो आला, आपण कॅल्क्युलेट केला इकडं. ठीक आहे, न्यू रेशो. मग आता डिवाइड करायचं फक्त डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आता तिघांची नावं टाकायची फक्त आणि डिवाइड करायचं डायरेक्ट. वृषाली, त्याच्यानंतर लीना आणि अपर्णा. ठीक आहे, आता टोटल किती आहे कॅपिटल, 2,40,000 कॅपिटल आला आपलं. ठीक आहे, टोटल इंटू त्याचा न्यू रेशो किती आहे, 3:8. 3:8. आता डिवाइड करायचं याला, 8×1=8, 8×3=24. 30,000 इंटू 3, 90,000. दुसऱ्याचा पण रेशो किती आहे, 3 आहे, 30 × 3 90,000. इथे दिलेलं आहे बघा 3, 3 आणि 2 रेशो. आता याला इंटू 2 करायचं, 30,000 इंटू 2 60,000. हे आलं त्यांचं कॅपिटल. ठीक आहे, आता हे जे कॅपिटल आलेलं आहे ते कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं असतं. कॅपिटल अकाउंट डेबिट साईड, तिथं कॅरीड डाऊन करायचा असतो हा बॅलन्स. ठीक आहे, तर आपण आता तिथं कॅरीड डाऊन करणार आहे. 90,000 वृषालीचं, लीनाचं 90,000 आणि याचं अपर्णाचं 60,000. ठीक आहे, आता आपण तिथं हा कॅरीड डाऊन करणार आहे बॅलन्स. ठीक आहे, आता यांच्या अकाउंटला फक्त तो बॅलन्स उतरवायचा आपल्याला. ठीक आहे, आता इथं डेबिट साईडला येणार तो बॅलन्स, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पहिल्याला आला 90,000, दुसऱ्याला पण 90,000 आणि तिसऱ्याला आला 60,000. ठीक आहे, तर ही अशी ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो. आता याच्यानंतर टॅली करायची, याला टोटल करायची. टोटल करू आपण, 5 + 2 11 12 .
13,100. 13,100 हे 5,000 होतं. 14,100. आता हा जो बॅलन्स आहे तो इकडं वाटून द्यायचा. इकडे येणार बाय कॅपिटल अकाउंट. तर वृषाली, लीना आणि अपर्णा हे 14,000. सॉरी, अपर्णाला नाही येणार, फक्त ओल्ड पार्टनरमध्ये वाटून द्यायचा असतो. त्यांचा रेशो इक्वल आहे, म्हणजे येणार 7,050 आणि 7,050 असं 14,100 रुपये. ठीक आहे. तर हा जो बॅलन्स आहे इकडे डेबिटला लिहायचा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लॉस. इथे येणार 7,050. त्याच्यानंतर याला टॅली करायचं. $45 + 9 54. ठीक आहे. इकडची टोटली 54. इकडं 91,07,850. 1,07,850. त्याच्यातून हे मायनस करायचं 0.5. त्याच्यानंतर इकडे येणार 8. 9 आणि 5 14 आणि 3 17. 5 10. 53,850. येणार बाय करंट अकाउंट. करंट अकाउंटला टाकायला सांगितलं बॅलन्स त्यांनी. त्याच्यानंतर पुढं इकडची टोटल आहे 97,050. तर हे टोटल मोठी आहे, दोन्हीकडे लिहायची 97,050. त्याच्यातून हे मायनस करायचे 0.5 0 9 9 + 8 17 4 आणि 5. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 60,000 आहे, इकडं पण 60,000 आहे. 60,000. हा बॅलन्स आपण करंट अकाउंटला टाकला, कारण इथे त्यांनी करंट अकाउंटला टाकायला सांगितलं. हा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो इथे लिहायचा. करंट अकाउंट. वृषाली आणि लीना 53,850 आणि 58,050. हा जो बॅलन्स आहे इथला तो इकडे लिहायचा 0 5 + 5 10 9 3 + 8 11 5 + 5 10 11. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो कॅरी डाऊनचा बॅलन्स आहे हा डायरेक्ट लायबिलिटी लिहायचा. कॅपिटल अकाउंट. वृषाली, लीना आणि अपर्णा यांचं 90,000 आणि 60,000. 90,000 आणि 60,000 याची टोटल करायची 2,40,000. ओके. आणि त्याच्यानंतर टॅली करायचं, बॅलन्स शीटची टोटल करायची. ओके. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल.